नमस्कार मित्रांनो महा-डी-बी-टीच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सर्व योजना या महा-डी-बी-टी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जातात। तर यामध्ये तुम्हाला जो काही फवारणी यंत्रासाठी अर्ज करायचा असेल तर हा अर्ज कसा करायचा, यामध्ये सर्व काही योजनांचा अर्ज महा-डी-बी-टी मधून केला जातो। तर यामध्ये फवारणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गुगलवरती यायचे आहे आणि गुगलवरती या ठिकाणी आल्यावर महा-डी-बी-टी फार्मर असे आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचे आहे। लॉग इनचा हा पहिला ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून घ्यायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर वरती आपल्याला या ठिकाणी 3 डॉट दिसेल, त्या 3 डॉटवरती आपल्याला क्लिक करून खाली आपली डेस्कटॉप साइट करून घ्यायची आहे। डेस्कटॉप साइट केल्यानंतर इथे आपल्याला 2 ऑप्शन मिळतील। अर्जदार येथे लॉग इन करा। लॉग इनचा प्रकार वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जर का आपल्याकडे असेल तर आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, अन्यथा आपल्याकडे जर का आयडी पासवर्ड नसेल तर आधार क्रमांक टाकून आपला जो काही आधारला मोबाईल नंबर दिलेला असतो त्या नंबरवरती आपल्याला एक OTP येऊन आपण लॉग इन करू शकता। तर आपण या ठिकाणी वापरकर्ता आयडी टाकून लॉग इन करणार आहोत। या पृष्ठावर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कृषी विभाग व क्रियामध्ये अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे। अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बऱ्याच साऱ्या या ठिकाणी योजना दिसणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो कृषी यांत्रिकीकरण, म्हणजे जी काही पहिलीच योजना आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। म्हणजे बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुख्य घटक आपल्याला या ठिकाणी मुख्य घटक निवडायचा आहे। मुख्य घटक आपल्याला काय पाहिजेत, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य किंवा भाडेतत्त्वावरील सेवा सुविधा केंद्र। तर आपल्या कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करायचं आहे। या योजनेच्या तपशीलमध्ये बरेच सारे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे। तर यामध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला या ठिकाणी दाखवेल की यंत्रसामग्री अवजारे, यामध्ये निवड करामध्ये क्लिक करून यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे आणि स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीक संरक्षण अवजारे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर खाली तुम्हाला दाखवेल मशीनचा प्रकार। यामध्ये मशीनचा प्रकारमध्ये पाहायचं आहे इको फ्रेंडली लाईट ट्रॅप, ऊसासाठी ट्रॅक्टर चलित, बायो एजंट अर्ज करता, केळीसाठी इंजेक्टर आहे, टोळ नियंत्रणासाठी जे काही वाहनावर बसलेले स्प्रेअर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी आपल्याला थोडी खाली स्क्रोल करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बॅटरी संचलित फवारणी पंप कापसासाठी आहे आणि गळ धान्यासाठी बॅटरी संचलित फवारणी पंप, यापैकी कोणता एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण गळीत धान्यासाठी सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर खाली तुम्हाला मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे, या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करून जतन करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जतन करावरती क्लिक केल्यानंतर असं आपल्या समोर येईल की घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी काही घटक निवडायचे आहेत का, यामध्ये आपल्याला काही आणखी घटक निवडायचे असेल तर येस करा, अन्यथा या ठिकाणी तुम्ही नो करा। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज हा फक्त डिटेल तुमची भरलेली आहे, अर्ज सादर झालेला नाही। त्यानंतर मुख्य पृष्ठावर येणार आहे आणि मुख्य पृष्ठावर आल्यावर अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी पहा की आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा। अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा किंवा अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा। जर का आपल्याला पुन्हा अर्जामध्ये काही ॲड करायचं असेल तर आपण मेनूवर जाऊ शकतो किंवा पहावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर पहावरती क्लिक केल्यानंतर या अगोदर जे काही आपण अर्ज केलेला आहे ते अर्जसुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे। प्राधान्य क्रमांक या ठिकाणी आपण जो काही असेल हा प्राधान्य क्रमांक 1 2 3 4 जे काही आपण अर्ज केलेले असेल त्याप्रकारे आपल्याला प्राधान्य क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे। हा क्रमांक दिल्यानंतर त्यानंतर खाली आपल्याला दाखवत आहे की योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना या लागू असणार आहे। या बॉक्सवरती आपल्याला टिक करायचे आहे आणि खाली आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचे आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशनमध्ये दाखवेल की आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, म्हणजे आपला अर्ज या ठिकाणी सबमिट झालेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओके करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी छाननी अंतर्गत अर्जामध्ये तुमचा अर्ज पडलेला आहे। हा अर्ज तुमचा पूर्ण झाल्यानंतर याचे तुम्हाला जे काही पूर्वसंमती जे काही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला करावे लागणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे हे फवारणी यंत्राचे जे काही अर्ज आहे हे सुरू झालेले आहे। तर मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।